आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृती व्हावी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे शनिवारवाडा येथून रॅली काढण्यात आली होती. यात राज्यातील विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. आपण काहीतरी देशाचं देणं लागतो, देशासाठी आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आणि या कॅम्पमध्ये असं काही शिकवलं जातं, म्हणजे दुसऱ्यावर जी कोणती आपत्ती आली आपल्या देशात किंवा दुसऱ्या कोणत्या देशामध्ये, त्या आपत्तीला कसं आपण समोर जाऊ या कॅम्पद्वारे ते शिकवलं जातं सगळ्या विद्यार्थ्यांना. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुणे विभागातर्फे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी 10 दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या प्रकारे निर्णय घ्यावेत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीतील योजनांविषयी माहिती देण्यात आली. अशा योजनांची जनजागृती व्हावी आणि लोकांना यासंबंधी माहिती मिळावी यासाठी रॅली काढण्यात आली होती. यासंबंधी सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख शिवाजी पाचनकर यांनी अधिक माहिती दिली. राज्यामध्ये केव्हाही नैसर्गिक आपत्ती आली तर त्यासाठी मदत करण्यासाठी खास तरुण तयार हवेत. यासाठी राज्यातील जवळजवळ 36 जिल्ह्यामधून 1150 विद्यार्थी आणि 72 स्वयंसेवक यामध्ये सहभागी झालेले आहेत. 10 दिवसामध्ये महापूर आल्यास त्या आपत्तीमधून कसं वाचायचं किंवा इतरांना कसं वाचवायचं, बिल्डिंगला आग लागली तर कसं वाचवायचं, कुठेही अपघात झाला असेल तर सगळ्यात पहिले मेडिकल मदत काय करायची यासाठी प्रामुख्याने या लोकांना ट्रेनिंग दिलं जातं. आपत्ती आल्यानंतर किमान प्राथमिक मदत जर मिळाली तर खूप लोकांचे प्राण वाचू शकतात. यासाठी मेडिकल पहिली मदत काय मिळू शकते याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही रॅली आयोजित केली आहे.